पुणे आणि गणपती हे समीकरण काही नवं नाहीये। गणरायाच्या आगमनासाठी पुणेकर तयारीला लागलेत आणि 1 महिना अगोदरच पुण्यातील मानाचा 5वा केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठा होतीये। टिळक पंचांगानुसार आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते। त्याआधी पुण्यातील रमणबागेपासून मिरवणुकीलाही सुरुवात झाली। कोकणात देखील अनेक ठिकाणी टिळक पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा होतो। या संदर्भातला आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। आपण पाहूया। टिळक पंचांगानुसार सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालाय दीपक टिळक सरांपासून सुरुवात करूयात। सर, थोडासा इतिहास सांगा। हा जो टिळक पंचांगानुसार साजरा होतो, कधी हा निर्णय झाला, कशी याची सुरुवात झाली? 1920 मध्ये शुद्ध पंचांग मोहीम लोकमान्य टिळकांनी हाती घेतली। सांगलीला त्याचं संमेलन झालं। बाकी जे सर्व फरक होते, इतर पंचांग आणि सगळेच फरक होते। म्हणजे ग्रहण असायचं तेव्हा ग्रहण असायचंच असं नाही, तर ते सगळे गणितातले फरक सगळे दूर केले। फक्त वर्षारंभ कधी होतो हे ठरवायचं राहिलं। पुढे लोकमान्य गेले आणि पुढे ते काही ठरलं गेलं नाही। त्याच्या टिळक पंचांगाचा वर्षारंभ हा 5 दिवस अगोदर असतो आणि त्याच्यामुळे ते नंतर अधिक मास जसा भरून काढतो आपण इतर पंचांगात की 360 दिवस आणि नंतर पुढले 5.5 दिवस आपण अधिक महिन्याने भरून काढतो, तसा तो फरक नंतर भरून काढला जातो। म्हणजे वर्षाची सुरुवातच मुळामध्ये 5 दिवस आधी होते, त्यामुळे सणवार जे आहेत ते देखील आधी येतात इतर पंचांगांपेक्षा। नेहमी नाही, एक वेळा आम्ही तो यावर्षी अधिक मास आहे त्यामुळे आधी आला। अधिक मास आणि 5-5 दिवसाचा तो सगळा फरक असा एकदम नंतर भरून काढण्यात येतो 6 वर्ष। मिरवणुकीची जी परंपरा आपली आहे की सगळेजण एकत्र साजरा करतात, अख्खा देश बघतो विसर्जन मिरवणुकीकडे, त्यामुळे विसर्जन मात्र आम्ही ती परंपरा तशीच चालू राहावी म्हणून सगळ्यांबरोबर करतो। लक्ष्मी रोडनी तसंच वाजत गाजत जे सगळेजण विसर्जन करतात त्याचप्रमाणे केसरी गणेशोत्सव सुद्धा त्याच वेळेला विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतो। यावर्षी अधिक मास असल्यामुळे 1 महिना अधिक वाढलाय। नाही, फक्त अधिक मास असं नाही, 3 अधिक मास झाले की 5 असं दर वर्षाचं 30 दिवस जेव्हा हे होतो तेव्हा ते सणवार बदल। अच्छा, 12 पंचे तसं ते गणित। तर हे पंचांगामधली जी काही गणिताची आकडेमोड आहे त्यानुसार हे सगळं चालणारं चक्र आहे। अर्थात त्यामुळं डबल उत्साह म्हणजे दुहेरी साजरा करण्याची संधी मिळते। हो, अगदी। आता नेहमीचा गणेशोत्सव साधारण 10 दिवसाचा असतो, तर ह्या वेळेला 40 दिवस आम्हाला एक संधी मिळती आहे आणि त्याच्यामध्ये नेहमीसारखेच कार्यक्रम हे पहिले 10 दिवस आणि पुढचे 10 दिवस सुद्धा आयोजित केलेले आहेत। यावर्षीचा केसरीवाड्यातला गणेशोत्सव तब्बल 40 दिवस चालणार आहे। म्हणजे आजपासून जो उत्सव सुरू होणार आहे तो तर आहेच, मात्र पुढे जो आपला नेहमीचा गणेशोत्सव असतो तो देखील याच्या पुढे बरोबर जो आहे तो सुरू राहणार आहे। कॅमेरामन राजेश बिडकर सह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।